वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृताः या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना यां ब्रह्माच्युत शंकर प्रतिभर्ति देवे सदा वंदितां सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यांधकारिं हस्ते स्फाटिक मालिका चतुर्धर्ती पद्मासने संस्थिताः वंदे ता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। वाते भूषित पावन तो प्रत्यक्षा मरेंद्रा समान तया श्रोत्याची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो मद दिसतसो परम विख्यात तू जो दान ब्रह्म याचा सुतू नारद गान नाम दिसू तयाची आचरणी नमन गा। जेने हा धर्म विलासे बळी तो संभाजी जाण नवाडी जो अवतरला छत्रपतीच्या कुणी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो। वसुदेवं सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। कुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमो नमः। श्री विठ्ठलाय नमः। ज्याचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधन प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान जाय निरसोन देह बुद्धी। हो, अशा प्रकारे संत श्रुत्याला अस्त्र मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। 7व्या अध्यायाला काल अस्त्र महाराज त्या ठिकाणी 7वा अध्याय समाप्त अस्त्र झाला। आज अस्त्र 8व्या अध्यायाला अस्त्र त्या ठिकाणी सुरुवात आहे ना, त्यावेळेस आमचे अस्त्र ग्रंथकर्ते अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात। जो अस्त्र भगवंत महाराज अस्त्र चराचरी अस्त्र त्या ठिकाणी भरलेला आहे। ज्याच्या अस्त्र आज्ञेने सर्व काही अस्त्र चालतं ना। ज्याचे करिता स्मरण कुठे जन्म संसार बंधन प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान जाय निरसोन देह बुद्धी। महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले ज्या भगवंताचं नामस्मरण अस्त्र केल्याचं महाराज अस्त्र काय होतं। महाराज अस्त्र हा जन्मरूपी जन्म आणि मरण हा संसार महाराज अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र काय होतो दूर महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतो। ज्या भगवंताच्या नामस्मरणाने अस्त्र अज्ञान जाऊन अस्त्र त्या ठिकाणी हृदयामध्ये ज्ञान अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त होतं। पापाचा अक्षय अस्त्र होऊन पुण्याचे अस्त्र त्या ठिकाणी पावटे अस्त्र त्या ठिकाणी होते ना, त्या भगवंताला अस्त्र ग्रंथ करते अस्त्र त्या ठिकाणी 8व्या अध्यायाच्या ठिकाणी अस्त्र सुरुवातीला नमन महाराज अस्त्र करतात। ज्याची ऐकता लीला कथा निरसे समूळ मोह म्हणता निर्दोष पद ए हाता श्रवण करिता वर्णिता हो। काय म्हणले महाराज अस्त्र त्या भगवंताचं ज्या भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी नामस्मरण केलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्ञानाचा उदय होतो। मग त्या भगवंताची असणारी हरिकथा महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऐकली ना तर काय होतं महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मपदाची असणारी प्राप्ती होते। ब्रह्मपद अस्त्र त्या ठिकाणी त्या भगवंताच्या कथेने अस्त्र त्या ठिकाणी होतं। परमपदाची असणारी प्राप्ती असणारी त्या हरीच्या असणारी त्या कथेमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी मिळते। अशी असणारी भगवंताची त्या ठिकाणी लीलाय सांगू लागली। जो विश्व बीज विश्वालय जो चिराब्दी तनयेचा परमप्रिय जो निर्विकार अवे जो सचिदादान घनतनु। महाराज अस्त्र तू अस्त्र भगवंत महाराज अस्त्र कसा आहे म्हणाले त्याच भगवंताने अस्त्र सर्व काही निर्माण महाराज अस्त्र केले। त्याच भगवंतापासून अस्त्र सर्व जग महाराज अस्त्र निर्मित झाले। जो भगवंत अस्त्र कुणाचा त्या असणारा लक्ष्मीचा महाराज अस्त्र कांताय ना त्या भगवंताच्या नामस्मरणाने महाराज अस्त्र कित्येक पातकाचा अस्त्र अक्षय अस्त्र होतो। पुण्य महाराज अस्त्र वाढते ना असा असणारा तो भगवंत अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले। श्रोता आणि वक्ता साहित्य कथा कविता
श्रवण अर्थ बोध करता जगन्नाथा तुझी सर्व महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आले तू भगवंत अस्त्र त्या ठिकाणी करतात महाराज अस्त्र कसं आहे म्हणून आले वाचणारा महाराज अस्त्र त्या ठिकाणी साक्षात अस्त्र भगवंत आहे सांगणाराचं काहीच नाही म्हणून आले महाराज अस्त्र तो अस्त्र त्या ठिकाणी बोलवतो ना तेव्हा अस्त्र कथा महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते म्हणतात आणि जे काही बोलणाऱ्यांच्या मुखामधून शब्द अस्त्र त्या ठिकाणी फुटतात ना आणि त्याच्यापासून महाराज अस्त्र त्या ठिकाणी जो काही महाराज अस्त्र बोध होतो जो अस्त्र ज्ञानाचा उदय अस्त्र होतो ना ती कृपा अस्त्र साक्षात भगवंताची एरवी महाराज अस्त्र साळुंकी मंडळ मुलतसे वाणी पण त्याला अस्त्र शिकविणारा धनी वेगळाच आहे तसं अस्त्र भगवंताचं कार्य आणि त्या भगवंताच्या महाराज अस्त्र आशीर्वादानेच किंवा अस्त्र त्या कृपेनेच महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाचक आणि सूचक अस्त्र त्यांचं अस्त्र काही चालतं किंवा ते अस्त्र त्या ठिकाणी बोलतात अशा अस्त्र त्या भगवंताचं महाराज अस्त्र सामर्थ्य सांगू लागले भीमा तीर वासा पंढरीनाथा पुढे बोले हरी विजय ग्रंथा तुझी अद्भुत लीला समर्था तुझी बोले रसाळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण आमच्या अस्त्री श्रीधर स्वामी अस्त्री सांगू लागले सूचक अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले हे पंढरीनाथा तुम्ही अस्त्र त्या पंढरीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी राहताना आपल्या भक्तांचा अस्त्र लढा पुरवताना भगवंता मग तीच अस्त्री तुमचीच अस्त्री त्या ठिकाणी कथा आहे सुंदर अस्त्र कथा आहे ना मी अस्त्र त्या ठिकाणी अज्ञानी आहे पण तुम्ही महाराज अस्त्र माझ्या करून अस्त्र त्या ठिकाणी तुमची कथा माझ्या मुखातून उधून अस्त्र घ्यालात तुमच्याच अस्त्र कृपेच्या योगाने मी या ठिकाणी बोलतो असा अस्त्र आमच्या श्रीधर स्वामीचा अस्त्र म्हणून भगवंताला अस्त्र येऊ लागलं मी केवळ मतिमंद आळसी मजहाती हा ग्रंथ करविसी जरी सकळ साहित्य पुरविसी तरी तरसी ग्रंथ चढे महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण आमचे श्रीधर स्वामी अस्त्र म्हणतात की मी अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे श्रीधर स्वामी तेच लिखाण करण्यासाठी अस्त्र सांगू लागले भगवंता मी अस्त्र त्या ठिकाणी तुमचा अस्त्र ग्रंथाची कथा अस्त्र त्या ठिकाणी लिहितो तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करता सर्व अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र जे काही कथेला लागतं लिहायला अस्त्र त्या ठिकाणी लागतं ना तुम्हीच अस्त्र पेन आणून देता तुम्हीच अस्त्र कागद अस्त्र आणून देता आणि आम्ही अस्त्र त्या ठिकाणी बोलतो ना खरंच अस्त्र आमच्या सुद्धा भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी एवढं प्रेम आहे की त्याच भगवंतानं आम्हाला अस्त्र माहीत दिलं त्याच भगवंतानं अस्त्र ग्रंथ आणून अस्त्र त्या ठिकाणी दिला आणि त्याच भगवंतानं अस्त्र महाराज मोठा लाईट सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी दिसण्यासाठी दिला असा अस्त्र म्हणलं कोणाचं आमच्या अस्त्र श्रीधर स्वामीचं अस्त्र येऊ लागलं म्हणतात मागे सप्तम अध्यायाचे अंती गाराने गवळणी सांगती दशावताराची लीलारीती दाविली गती अद्भुत मग श्रीधर स्वामी अस्त्र त्या भगवंताला नमन करून अस्त्र सांगू लागले की सातव्या अध्यायाच्या ठिकाणी अस्त्र काय केलं या भगवंतांना बालकृष्णानं अस्त्र गवळणीला महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपल्या यशोदा मातेला अस्त्र सांगितले की या गवळणी अस्त्र कशा करतात कशा अस्त्र त्या ठिकाणी माझ्या बरोबर अस्त्र त्या ठिकाणी खेळतात मग त्या गवळणीला भगवंतांना अस्त्र सांगितलं होतं की 10 अवतार भगवंताने घेतले त्या 10 अवतारामध्ये कोणतं कार्य अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाने केलं ना भगवंताने केलं ना ते 7व्या अध्याया ठिकाणी अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं पण महाराज अस्त्र त्या गवळणीला अस्त्र त्या ठिकाणी खरं वाटलं का नाही म्हणाले त्या गवळणीला या कृष्णाच्या बोलण्याचं हसू महाराज अस्त्र येऊ लागलं हसू अस्त्र त्या ठिकाणी लागल्या असं कालच्या कथेमध्ये 7व्या अध्यायामध्ये एवढी अस्त्र त्या ठिकाणी कथा महाराज झाली म्हणतात आपुली लीला वर्णिली भगवंते परिते मिथ्या वाटी गोपिकांते ती दशा अवतारी चरित्रे अद्भुते गोपींनी सांगितली यशोदे महाराज अस्त्र भगवंताने काय केलं सरळ महाराज अस्त्र खरोखर अस्त्र सर्व काही 10 अवतारांचे अस्त्र कथा भगवंतांना कोणाला गवळणीला अस्त्र कालच्या अध्यायाच्या ठिकाणी सांगितली गवळणीला अस्त्र गाराने रूपामध्ये अस्त्र गाराण्याच्या रूपामध्ये यशोदे मातेला अस्त्र त्या ठिकाणी सांगितली आणि म्हणल्या तुझा अस्त्र कृष्ण काहीही सांगतो तुझा कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी जे काही 10 अवताराची केले ना ती अस्त्र मी त्या ठिकाणी घेतले म्हणतो असं अस्त्र खोटं महाराज अस्त्र गवळणीला त्या ठिकाणी वाटू लागलं म्हणतात म्हणती यशोदे सुंदरी गहू खोडी करीतो मुरारी याची गाराने वर्णिता वक्री सेसई भागे जानपा यशोदे मातेला गवळणी अस्त्र सांगू लागले यशोदे
तुझ्या अस्त्र कानाची ग्राणी सांगता सांगता अस्त्र आम्हालाच कटाळा आलाय किती म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगावे तुझ्या कानाचे ग्राणी तुझ्या कृष्णाचे गाराणं अस्त्र किती वेळा सांगावं किती म्हणून सांगावं आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी आमचं तोंड अस्त्र त्या ठिकाणी दमतो अहो आमचं तर जाऊ द्या म्हणून आले पण त्या शिष्यानं म्हणलं शीर्ष अस्त्र त्या ठिकाणी म्हणला की मी अस्त्र भगवंताच्या गुणाचं अस्त्र वर्णन करतो कार्याचं अस्त्र वर्णन करतो त्याला सुद्धा अस्त्र तुझ्या कृष्णाचं गुण वर्णन अस्त्र करता आलं नाही मग आम्ही अस्त्र त्या ठिकाणी किती अशा गौरवी अस्त्र यशोदा मातेला बोलू लागल्या गोपी म्हणती यशोदे सती तू व्रत घेई संकट चतुर्थी गणेश गुण देईल या प्रती निश्चयसी जननीये गौरवी गाराने यशोदा मातेला सांगू लागले यशोदा माता सुद्धा म्हणू लागले की मी आता काय करू माझं बाळ असताना असं नटकटोय ज्याच्या घरी जाऊ नको म्हणलं त्याच्या घरी अस्त्र जातं खोड्या करू नको म्हणलं खोड्या करतो दयाची चोरी करू नको म्हणलं की हा कृष्ण अस्त्र करतोय मी अस्त्र त्या ठिकाणी काय करू असा अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेचं बोलणं गवळणीनं ऐकलं आणि गवळणी म्हणाले यशोदा मी एक उपाय सांगू का तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करा गणपतीचं व्रत करा कोणतं व्रत करा गणेश चतुर्थी अस्त्र तुम्ही धरा गणपतीचे उपवास अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी धरा नक्की अस्त्र कृष्णाला काय होईल गुण अस्त्र त्या ठिकाणी येईल अशी गवळण मार्ग अस्त्र यशोदा मातेला सांगू लागली गणेश देईल उत्तम गुण मानी आमचे वचन प्रमाण यशोदा म्हणे अवश्य करीन संकट चतुर्थी व्रतात मग अस्त्र अशा गवळणी बोलू लागल्या महाराज अस्त्र गवळणी बोलू लागल्या यशोदे आम्ही जे काय सांगतो ना ते खरं अस्त्र त्या ठिकाणी बोलतो आमचं अस्त्र प्रमाण अस्त्र लक्षात घेऊन तू अस्त्र त्या ठिकाणी व्रत अस्त्र त्या ठिकाणी कोणतं करून संकट चतुर्थीचं व्रत कर नक्की अस्त्र गणपती तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी काय करील गुण अस्त्र कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी येतील तेव्हा कृष्ण कोण यशोदा माता म्हणल्या की खरंच अस्त्र गणपती गुण देतील ना मग मी काय करते आज संकल्पच करते की माझ्या जर बाळाला अस्त्र त्या ठिकाणी गुण आला ना तर मी अस्त्र त्या ठिकाणी संकट चतुर्थीचं व्रत महाराज अस्त्र त्या ठिकाणी करेल गजवदनासी म्हणे यशोदा गुण देई माझिया मुकुंदा संकट चतुर्थी सर्वदा न सोडी मी जानपा यशोदा माता गणपती मुशी अस्त्र त्या ठिकाणी गेल्या देवाऱ्यावरती गणपती असेल महाराज देवाऱ्यावरच्या गणपती मुशी अस्त्र गेल्या हाता अस्त्र जोडले आणि म्हणला गणपती बाप्पा माझ्या अस्त्र कृष्णाला गुण द्या मी अस्त्र काय करील तुमच्या अस्त्र संकट चतुर्थीचं अस्त्र वर्त महाराज अस्त्र करील मी संकट चतुर्थी अस्त्र त्या ठिकाणी धरील असं अस्त्र त्या ठिकाणी कोणी सुद्धा माता गणपतीला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागल्या वचन ऐकून कृष्ण नाते सत्य करावया गणेशाते थोडी नाही केली अनंते एक मासापर्यंत मग जेव्हा यशोदा माता अस्त्र गणपतीला विनंती करू लागल्या गणपतीला अस्त्र त्या ठिकाणी हात जोडून विनंती करू लागल्या ना हे आमच्या अस्त्र श्रीकृष्णानं ऐकलं मग गणपती अस्त्र खरंच अस्त्र सत्य गणपती अस्त्र करण्यासाठी त्या गणपतीचा अस्त्र मान राखण्यासाठी अस्त्र भगवंतानं काय लीला केली महाराज एक महिनाभर कोणतीच घोडी केली नाही कोणाच्या घरी अस्त्र दुधाची चोरी केली नाही कोणाच्या लेकराचा कान अस्त्र त्या ठिकाणी पिळला नाही कोणाच्या लेकराचे केस अस्त्र त्या ठिकाणी ओढले नाही यशोदा म्हणे आली प्रचिती धन्य धन्य देव गणपती तो सवेची आली चतुर्थी संकट हरती सर्वांचे मग अशा रीतीने भगवंतानं कोणतीच एक महिनाभर घोडी केली नाही ना मग घोडी केली नाही की एका महिन्यामध्ये अस्त्र यशोदा मातेला अस्त्र त्या ठिकाणी अनुभव आला यशोदा माता अस्त्र गणपती पाशी जाऊन म्हणाल्या खरंच गणपती बाप्पा तुमचा मोरया तुम्ही अस्त्र गुण देणार आहेत तुम्ही अस्त्र सुख देणार आहेत मी आता काय करीन मग या संकट चतुर्थीला अस्त्र तुमचं उद्यापन अस्त्र करेल तुम्हाला निमित्त अस्त्र त्या ठिकाणी दाखवेल तुमचा नवस अस्त्र मी त्या ठिकाणी फेडते असा अस्त्र त्या ठिकाणी संकल्प जो काही केला यशोदा मातेनं ती परिस्थिती आली गुण अस्त्र कृष्णाला आला ना सुखी अस्त्र त्या ठिकाणी कोण झाल्या यशोदा माता झाल्या म्हणतात इंदिरा बंधूचा उद्य होये तववरी यशोदा उपाशी राहे पूजा सामग्री लवला आहे करी माय सिद्ध तेव्हा जोपर्यंत अस्त्र चंद्राचा उदय अस्त्र होत नाही तोपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेनं पाणी सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी प्यायचं नाही वृत्त अस्त्र त्या ठिकाणी धारण करायचं आणि मग महाराज अस्त्र जेव्हा चंद्र उगवला तेव्हा गणपतीची पूजा अस्त्र करायची गणपतीला नैवेद्य अस्त्र त्या ठिकाणी दाखवायचा असं कार्य अस्त्र यशोदा माता करत होत्या थोर थोर लाडू 21
शर्करा मिश्रित केले सुरस, सिद्ध लाडू विशेष आणि बहुस मोदक ते. मग असतं काय केलं महाराज, असतं गुण असताना महिनाभर आमच्या श्रीकृष्णाला आला ना, श्रीकृष्णाला खोड्या केलेल्या आहेत ना. मग महाराज असतं संकट चतुर्थीच्या दिवशी महाराज असतं यशोदा मातेनं असतं त्या ठिकाणी काय केलं, पूजा महाराज असतं गणपतीची मांडली, देवाऱ्यापाशी असतं पूजा मांडली, मोदक 21 असतं मोठाले असतं केले, पुन्हा 2-3 पदार्थ गोड असतं त्या ठिकाणी केले. आणि अशा रीतीने असतं तो नवस असतं फेडण्यासाठी असतं कोण यशोदा माता असताना पूजा करू लागल्या. महाराज ताट असतं त्या ठिकाणी भरलं, सर्व ताट असतं त्या नैवेद्याने असतं भरलं. आणि कुठून स्वयंपाक घरातून असतं त्या ठिकाणी पूजा घरामध्ये असतं त्या ठिकाणी घेऊन गेल्या. महाराज कृष्ण असतं, कृष्ण परमात्मा सोबतच असतं त्या ठिकाणी होते. मग काय केलं महाराज, त्या ठिकाणी असतं काहीतरी सामग्री असतं पूजेची असतं इसरली, ताट असतं गणपती पुढे असतं त्या ठिकाणी कोणी यशोदा मातेने असतं ठेवलं. कृष्णाला सांगितलं ध्यान दे, ऐसा नैवेद्याचा भरून हारा, माता नेऊन ठेवी देवारा, तो उद्य झाला निशाकरा, सिद्ध पडिला अंबरी प्रकाश. ऐसा नैवेद्याचा भरून हारा, माता नेऊन ठेवी देवारा, तो उद्य झाला निशाकरा, पडिला अंबरी प्रकाश. मग अशा रीतीने महाराज असताना काय झालं म्हणतात की त्या ठिकाणी सर्व असताना त्या ठिकाणी साहित्य महाराज असताना आमच्या यशोदा मातेनं असताना त्या ठिकाणी घेतलं. उदय असताना चंद्राचा अस्त्र झाला, सर्व अस्त्र ताट सज्ज अस्त्र केलं, नैवेद्य अस्त्र त्या ठिकाणी घेतला आणि देवाऱ्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी गेल्या. म्हणतात मातेसी म्हणे ऋषिकेशी, लाडू मज कधी देशी, माता म्हणे गजबदनासी, नैवेद्य दावून देईन. मग बाळकृष्ण असताना तिथे होते यशोदा मातेपाशी. यशोदा मातेला अस्त्र बोलले, आई मला पण अस्त्र भूक लागली, एवढाले अस्त्र लाडू केले, एवढाले मोदक केले, मला कधी अस्त्र त्या ठिकाणी देशील. तेव्हा यशोदा माता कृष्णाला म्हणाले, कृष्णा गणपती बाप्पाला अस्त्र ठेवल्याशिवाय तुला अस्त्र त्या ठिकाणी काही नाही. आधी गणपती बाप्पाची पूजा होते, गणपतीला नैवेद्य ठेवू दे, मग तुला अस्त्र त्या ठिकाणी देते. अशा यशोदा माता बोलू लागल्या. आणिक धूपदीप सामग्री, माता आणून गेली बाहेरी, देवारिया जवळी श्रीहरी एकलाची उभा होता. मग अशा रीतीने ताट केलं, देवाऱ्यापाशी अस्त्र त्या ठिकाणी ठेवलं. कृष्ण परमात्मा त्या नैवेद्याच्या ताटापाशी उभी अस्त्र होते, काहीतरी अस्त्र विसरलं म्हणून अस्त्र यशोदा माता आणण्यासाठी गेल्या आणि त्या नैवेद्याच्या ताटापाशी कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी उभे होते. म्हणतात एकांत देखुनी ते वेळा, श्रीकृष्णे हारा उचलिला, नैवेद्य सर्वही स्वाहा केला, क्षण मात्र न लगता. मग कृष्ण परमात्माने अस्त्र त्या ठिकाणी उभे राहिले होते ताटापाशी. त्या दिवशी घरामध्ये कोणीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी नव्हतं. यशोदा माता अस्त्र सामग्री आणण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा अस्त्र जे काही ताट महाराज अस्त्र होतं ना, त्या नैवेद्याचं सर्वच अस्त्र त्या ठिकाणी घेतलं कृष्णानं आणि सर्व नैवेद्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताने खाऊन महाराज त्या ठिकाणी टाकले. म्हणतात मोनेची करुणी सर्व ग्रास, उगाचा बैसला जगदीश, श्री वैकुंठपुर विलास, लीला भक्तास दावितसे. तो अस्त्र वैकुंठीचा महाराज अस्त्र कोण आहे? श्री हरी आहे. बालकृष्ण रूपामध्ये अस्त्र आपल्या भक्ताला संतुष्ट करण्यासाठी अवतार महाराज अस्त्र कृष्णाने घेतलेला आहे. आणि नैवेद्य सर्व खाऊन घेतला आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा देवाऱ्याला अस्त्र त्या ठिकाणी देवारा असेल, देवाऱ्याचे अस्त्र भिंतीला टेकून देऊन अस्त्र गुपचूप महाराज अस्त्र बसले, जसं की काही झालेच नाही. आणि अशा रीतीने भगवंत आपल्या भक्ताला अस्त्र लिहिला, त्या ठिकाणी अस्त्र दाखवू लागले. काय महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुढे झालं सांगतात. धूपदीप घेऊन त्वरित, माता आली सदनात, तोरिताची देखिला हारातेत, देवारियावरी पडिला. काय म्हणणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मग यशोदा माता अस्त्र त्या ठिकाणी, धूप दीप अस्त्र त्या ठिकाणी, विसरलेली सामग्री सर्व अस्त्र घेऊन आल्या. त्या अस्त्र देव घरात आले की बघितलं तर पूजेचं ताट अस्त्र त्या ठिकाणी खाली, नैवेद्याचे अस्त्र ताटामध्ये काहीच अस्त्र त्या ठिकाणी राहिले, रिकामं ताट अस्त्र त्या ठिकाणी पडलेलं होतं. म्हणतात विस्मय मायेसी वाटला, म्हणे रे कृष्ण घननिळा, नैवेद्य अवघा काय झाला, हारा पडिला रीता का. त्या ठिकाणी यशोदा मातेनं अस्त्र ते ताट महाराज अस्त्र पाहिलं आणि कृष्णाला म्हणाले, कृष्णा काय अस्त्र कार्य झालं.
नैवेद्य असताना कुठे गेला, कोणी असताना त्या ठिकाणी खाल्ला, ताट असताना रिकामा असताना त्या ठिकाणी का पडलं, असा प्रश्न कृष्ण परमात्म्याला यशोदा मातेने विचारला. श्रीकृष्ण म्हणे, ओ माते, सत्य मानी वचनाते, एक सहस्त्र उंदीर येते, आले होते आता हो. आणि तेव्हा असताना यशोदा मातेने कृष्ण परमात्म्याला विचारलं, नैवेद्याचं ताट असताना कुठे गेलं, नैवेद्य असताना ताटामधील कुठे गेले. तेव्हा कृष्ण परमात्मा असताना आईला असताना सांगलेले, आई मी खोटा असताना बोलणार नाही, मी जे सांगतो ना ते खरं असताना सांगतो. इथं हातात असताना एक सहस्त्र अस्त्र उंदीर महाराज असताना त्या ठिकाणी आले म्हणतात. त्यात एक थोरला मूषक, त्यावरी बैसला विनायक, सोडेन लाडू सकळीक, एकाकी आकर्षिले. महाराज असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असताना मग यशोदा मातेला असताना बोललेले, आई आता एवढा मोठा खांडुंद्राचा इथं आला आणि त्याच्यामध्ये एक असताना भलो मोठाची मोठा असताना उंदीर होता, मोठाची मोठा उंदीर होता आणि त्याच्यावर एक असताना त्या ठिकाणी बसलेले असताना गणपती बाप्पा होते आणि ते उंदीर असताना त्या ताटापुशाला उभा केला आणि सोडीनं महाराज असताना सर्व असताना नैवेद्य जे काही तुम्ही केलं ना ते सर्व असताना त्या गणपती बाप्पांना महाराज असताना भक्षण केलं. असं असताना कृष्णाचं म्हणणं असताना त्या ठिकाणी आपल्या यशोदा मातेला येऊ लागलं. सर्वांगी चर्चिला शेंदूर, सोंड हालवी भयंकर, उदर त्याचे भ्यासुर, देखुनी थोर भ्यालो मी. कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी आईच्या पदराला असताना धरू लागले, सांगू लागले, आई लईच मोठा उंदीर होता ना आणि त्याच्या गणपती बाप्पा बी लहान होते का, गणपती बाप्पा बी मोठीची मोठी होते आणि गणपती बाप्पाच्या अंगाला सर्व शेंदूर असताना लावलेला होता, सोंड असताना लांब होती आणि मोठ्यानं असताना हाडू लागले आणि त्याचं पोट बी महाराज असताना भलं मोठ्याची मोठं होत. आई माहिती नाही का हातपाय चलचल कापू लागले, मला तर असं भेव वाटू लागलं. कोण? कृष्ण परमात्मा आपल्या आईला असताना त्या ठिकाणी यशोदा मातेला बोलू लागले, बोबडी वळली वदनी, न बोलवे माझे निजननी, शुदा लागली मज लागुनी, दारू देई सत्वर. आणि पुन्हा मातेला बोलणारे, आई चल 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 माझे हात पाय कापायले, मला उभा राहू वाटत असतं त्या ठिकाणी नाहीये, भीती वाटायली, बोबडी बाई असते तोंडानं वळायली आणि मला भूक लागली, लाडू खाला दे ना, असे कृष्ण परमात्मा असताना यशोदा मातेला बोलू लागले. जननी बोले क्रोधायमान, उघडून दावी तुझे वदन, जगनिवास करी रुदन, दीन वदन करुनिया. मग यशोदा मातेला असताना हे महाराज असताना कृष्णाला सांगितलं, काहीच पडलं नाही. यशोदा माता असताना कृष्णालाच बोलू लागल्या, कृष्णा कुठे गेला प्रसाद, प्रसाद असताना कुठे गेला, धडकू लागल्या महाराज. त्या ठिकाणी म्हणू लागल्या, कृष्णा तूच असताना काहीतरी केलं. तेव्हा असताना कृष्ण परमात्मा रुदन करू लागले, मी नाही खाल्लं असं म्हणू लागले. तेव्हा यशोदा माता म्हणल्या, तू नाही खाल्लं ना, मग आकर. लाडू होते बहुत, कैसे जातील माझिया मुखात, विचार करुनिया निश्चित, मग मत शिक्षा करी. कृष्ण परमात्मा बालकृष्ण असताना त्या ठिकाणी होते, वय असताना कमी होतो, नेमकं बोलाय असताना त्या ठिकाणी होऊ लागलं, चांगलं असताना निर्मळ बोलू लागले. महाराज असताना त्या ठिकाणी तेव्हा म्हणाले, आई विचार करणं, केवढाले असताना तू मोदक केलते, मोठाली 21 मोदक असताना होते, पुन्हा बारकाली कितीतरी असताना लाडू केलतेस आणि मी असताना कितकुसा आणि इतके मोठे मोदक मला असताना त्या ठिकाणी कसे मला असताना त्या ठिकाणी खाला येतील, मी असताना एवढे मोदक कसे काही नाही, मी असताना त्या ठिकाणी काही खाल्लेले नाही, असे कृष्ण परमात्मा यशोदा मातेला बोलू लागले. गणेश गेला लाडू घेऊन, मधवरी आले विहरण, माता म्हणे वदन उघडून, दावी मज मुकुंदा. महाराज कृष्ण परमात्मा असताना हळूहळू रडू सुद्धा लागले, डोळे चुळत बोलू लागले, हा तू असताना गणपती आला, गणपतीने लाडू असताना खाल्ले आणि माझ्यावरती आळा असताना त्या ठिकाणी आला. तेव्हा यशोदा मातेने कृष्णाचा कान असताना धरला, उघड असताना तुझं मुख, उघड असताना तुझं तोंड, असं असताना यशोदा माता असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या. हरी म्हणे मारू नको माते, उघडून दावितो वदनाते, माते पुढे वैकुंठनाथे, मुख पसरून दाविले. तेव्हा असताना यशोदा माता म्हणल्या, कृष्णा लढून असताना भागत नाही, लढले मी असताना तुला सोडील का, तू असताना आधी तोंड असताना त्या ठिकाणी उघड, नाही तर मी असताना तुला त्या ठिकाणी
शिक्षा करेल तेव्हा अस्त्र रडत रडत असताना त्या ठिकाणी कृष्णाने काय केलं, मूक महाराजास्त्र त्या ठिकाणी ऐकून अस्त्र त्या ठिकाणी उघडलं म्हणतात. तो ब्रह्मांड देखील संपूर्ण वैकुंठ कैलास आदी करून असंख्य दिसती गजवदन जननी पावन तटस्थ. ज्या वेळेस कृष्ण परमात्मानं मुख उघडलं ना महाराज, त्यावेळेस अस्त्र त्रिभुवन अस्त्र त्या भगवंताच्या मुखामध्ये यशोदा मातेला अस्त्र दिसू आलं, वैकुंठ अस्त्र त्या ठिकाणी दिसू आलं, कित्येक गणपती अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेला कृष्ण परमात्माच्या अस्त्र त्या ठिकाणी मुखामध्ये दिसत होते. कृष्ण मुखातून गजवदन मातेसी म्हणे ऐके वचन, हा देवादिदेव सनातन तुझे उदरली अवतरला. आणि कृष्णाच्या अस्त्र मुखामधून अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेला गणपती अस्त्र दिसत होते. मला वाटतं महाराज कृष्ण परमात्म्यानं गणपती सुगट अस्त्र त्या ठिकाणी मध्ये टाकलं होतं काय की सर्वच अस्त्र देवा सुगट अस्त्र मुखामध्ये टाकलं होतं, तेव्हा अस्त्र मातेला देवाऱ्यावरती गणपती अस्त्र दिसला नव्हता. तेव्हा म्हणजे गणपती कुठे गेला, कृष्ण परमात्मा म्हणजे मोदक खाऊन उंदरावर बसून गेला. महाराज अस्त्र ज्यावेळेस मुख पसरलं तेव्हा अस्त्र मुखामध्ये गणपती अस्त्र दिसू लागले आणि गणपती सुद्धा मातेला अस्त्र हात जोडून अस्त्र म्हणाले, माते तुझ्याच घरी जो अस्त्र हो बालक आहे ना, हा सामान्य अस्त्र बालक नाही, तोच वैकुंठीचा नाथ अस्त्र तुझ्या घरी अस्त्र जन्माला आलाय, तो अस्त्र सर्व देवांचा देव महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुझा कृष्ण म्हणू लागले. आम्ही समस्तही देव त्या श्रीकृष्णाचे अवयव, पूर्ण ब्रह्मानंद केशव भजे याची जननी. यशोदा मातेला अस्त्र हात जोडून कोण गणपती बाप्पा अस्त्र बोलू लागले, सर्व देवांचा देव अस्त्र तुझा कृष्ण आहे आणि या तुझ्या कृष्णाचे अवयव अस्त्र बाकीचे आम्ही अस्त्र त्या ठिकाणी देवत, म्हणून माते तू अस्त्र काय करी या अस्त्र श्री कृष्णाला भज असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं तर यशोदा मातेला गणपतीचं अस्त्र म्हणणं येऊ लागलं. यशोदा झाली समाधीस्थ कृती विराली समस्त आपणा विसरत लीला अद्भुत देखोनी. आणि अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केलं, महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीने भगवंताच्या मुखामध्ये गणपती अस्त्र त्या ठिकाणी बोलले, माते हे अस्त्र साक्षात पंढरीचं अस्त्र त्या ठिकाणी राणा ना, मग याचं भजन कर. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेला अस्त्र नवल वाटलं, नवलच नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी अस्त्र काय झालं, सर्व कार्य कारण महाराज अस्त्र यशोदा माता अस्त्र विसरून गेल्या, तटस्थ अस्त्र त्या ठिकाणी झाल्या आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व काही बघितल्यानंतर त्या भगवंताचं अस्त्र सामर्थ्य बघितल्यानंतर यशोदा मातेला महाराज अस्त्र त्या ठिकाणी काहीच अस्त्र सुधरत नव्हतं. काय करायचं, कार्याचा विसर अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेला पडला म्हणतात. नेत्र उघडून या सवेची पाहे तो कृष्ण पुढे उभा आहे, म्हणे लाडू देई जननीये सुधा बहुत. महाराज अस्त्र भ्रांती अस्त्र यशोदा मातेला अस्त्र त्या ठिकाणी आली, महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्तब्ध अस्त्र झाल्या, महाराज अस्त्र अशा रीतीनं त्या ठिकाणी अस्त्र पुन्हा जाग्या झाल्या, पुन्हा डोळे उघडून अस्त्र यशोदा मातेला अस्त्र पाहिलं ना तर साक्षात अस्त्र कृष्ण मूर्ती अस्त्र कृष्ण जवळच अस्त्र होते आणि कृष्ण म्हणू लागले, माते मला अस्त्र भूक लागली लाडू दे ना. माता सद्गदित होऊन कृष्ण कडे घेतला उचलोळी, हरी सांगावे सांगा ते घेऊन करी भोजन यशोदा. मग अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी पटकन कृष्ण परमात्म्याला अस्त्र यशोदा मातेला अस्त्र कडेवरती उतरून अस्त्र त्या ठिकाणी घेतलं, लगेच अस्त्र आपल्या ग्रहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी नेलं, कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी यशोदा माता अस्त्र जीव घालू लागल्या. एकदा बळीभद्र चक्रपाणी खेळत होता अंगणी, कृष्णे मृतिका घेऊन आपुल्या वदनी घातली. एकदा महाराज अस्त्र एके दिवशी अस्त्र काय झालं आमचे ग्रंथकर्ते सांगतात, बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा एके दिवशी अस्त्र अंगणामध्ये अस्त्र खेळू लागले, तेव्हा अस्त्र कृष्ण परमात्माने जराशी अस्त्र माती घेतली ना आपल्या अस्त्र मुखामध्ये टाकली, तेव्हा अस्त्र बलराम दादा जोरात हाक मारत अस्त्र कोणाला यशोदा मातेला मारू लागले. बळीराम म्हणे ऋषिकेशी आता सांगतो मी मातेशी, म्हणून संकर्षण वेगेशी मंदिरात प्रवेश. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा
असतं माती महाराज असतं त्या ठिकाणी मुखामध्ये टाकली, माती असतं त्या ठिकाणी खाल्ली ना, तेव्हा बलराम दादा असतं म्हणाले कृष्णा तू माती खाल्ली ना, मग मी आता असतं आपल्या आईला असतं यशोदेला असतं सांगतो असे म्हणाले. बलराम दादा उठले आणि महाराज घरामध्ये जाऊन असतं त्या ठिकाणी, घराकडे असतं त्या ठिकाणी पळू लागले. मग म्हणे जननीशी मृतिका भक्षितो ऋषिकेशी, मग ते शिपटी घेऊन वेगेशी हरी पासी पातली. मग बलराम दादा यशोदा माती मुशी असतं गेली आणि सांगू लागले आई कृष्ण असतं त्या ठिकाणी माती असतं खातो, त्यानं माती असतं खाल्ली. तेव्हा यशोदा माता रागरागा असतं उठल्या, हातामध्ये एक छडी महाराज असतं त्या ठिकाणी घेतली आणि कृष्ण परमात्माकडे असतं त्या ठिकाणी यशोदा माता येऊ लागल्या. कृष्णाशी बोले दाटूनी म्हणे मुकदावी उघडून, हो भयभीत जगत जीवन दीन वदन करी तेव्हा. यशोदा माता काठी घेऊन छडी घेऊन असते कृष्ण परमात्मा पाशी असते त्या ठिकाणी आल्या, कानाला असते त्या ठिकाणी धरलं आणि यशोदा माता कृष्णाला म्हणाल्या कृष्णा का असतं तू त्या ठिकाणी माती खाल्लीस, का माती असतं तू त्या ठिकाणी खातो. तेव्हा कृष्ण परमात्मा असतं त्या ठिकाणी रडू लागले, आई मी असताना माती खाल्ली नाही, मी असताना माती खाल्ली नाही असे कृष्ण असताना बोलू लागले. जननी मारील म्हणून वरी हात करी जगत जीवन, माते बळीराम येऊन लटकेची सांगे तुझं पासी. त्या ठिकाणी असते कृष्ण परमात्माने आईने मारू नये म्हणून असते हात मारत असते वर केले आणि पुन्हा कृष्ण परमात्मा आपल्या असते त्या ठिकाणी आईला बोलले आई नाही नाही मी खाल्लेली माती. बळीराम दादा असते तुला खोटं सांगतात, मी असते माती त्या ठिकाणी खाल्ली नाहीये. बळीराम दादाचा असतं तू ऐकू नको असं असतं म्हणणं आमच्या कोणाचं कृष्ण परमात्माचं आपल्या आईला म्हणजे यशोदा मातेला येऊ लागले. याचे मनीचा भाव पूर्ण की मदत वा करावे ताडण, पाहे जननी माझे वदन कैसी मृतिका भक्षिली. त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा बोलू लागले बळीराम दादा असताना माझा असताना भाऊ आहे ना, पण भाऊ असताना त्या ठिकाणी आहे का याला या बळीरामाला वाटतं की कृष्णाला असताना माती त्या ठिकाणी असताना कृष्णाला यशोदेना असताना त्या ठिकाणी मारावं असं बळीराम दादाला वाटतं, म्हणून तुला हा बळीराम दादा खोटा असताना त्या ठिकाणी सांगतो आई मी असताना माती खाल्ली नाही, बघ माझ्या मुखाकडे बघ माझ्या मुखाकडे म्हणून असताना कृष्ण परमात्माने यशोदेकडे बघून असताना त्या ठिकाणी महाराज मुख असताना पसरलं म्हणतात. मुख हराई नाही पसरिले तो ब्रह्मांड सकळ देखले, हा पूर्ण ब्रह्म ऐसे ओळखिले यशोदेने निजमनी. त्या ठिकाणी असताना लगेच महाराज कृष्णाने असताना आग केलं, महाराज आग केलं की यशोदा मातेने मुखामध्ये असताना लगेच बघितलं महाराज कृष्णाच्या माती खाल्ली का, तेव्हा सर्व ब्रह्मांड महाराज असताना त्या ठिकाणी त्रिभुवन असताना यशोदा मातेला असताना कृष्णाच्या मुखामध्ये असताना त्या ठिकाणी दिसलं आणि त्या ठिकाणी यशोदा माता म्हणून लागल्या हा असताना साधारण बाळ आहे का नाही, हा असताना ब्रह्मांडाचा नायक असताना त्या ठिकाणी असं निश्चित आहे या असताना कुणी आमच्या यशोदा मातेने ओळखलं म्हणतात. असो एके दिनी कमलोद्भव पिता स्फटिक भूमीत खेळत होता, लीला दाविली ते आता सादर आहे का भाविक हो. अशा रीतीने असताना कोण म्हणला आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात की एके दिवशी असताना सपाट जमीन महाराज असताना त्या ठिकाणी होती आणि तिथं असताना कृष्ण परमात्मा असताना खेळत होते. तिथं भगवंतांना असताना काय लीला दाखवली, भाविक भक्तांना असताना म्हणाले सावध चित्तांना असताना त्या ठिकाणी ऐका. स्फटिक भूमीत प्रतिबिंब घन नीळ देखिले स्वयंभ, मातेशी म्हणे निज भक्त वल्लभ मज कारुणी देई ते. आणि तेव्हा असताना त्या स्फटिक भूमिकेवरती असताना खेळत असताना महाराज असताना त्या ठिकाणी आपलं प्रतिबिंब त्या स्फटिकामध्ये असताना पडलं होतं. तेव्हा कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी यशोदा मातेला म्हणाले आई हे बघ ना मध्ये असताना जे काही प्रतिबिंब दिसतो ना ते मला असताना त्या ठिकाणी काढून दे असं असताना म्हणणं कृष्णाचं असताना यशोदा मातेला येऊ लागलं. तो हसून बोले माता ते नये हरी काढिता, ऐसे ऐकताची जगत पिता लोळणी तेव्हा घाली. काय नवल असताना त्या भगवंताचे म्हणले महाराज स्फटिका मधलं असताना जे काही प्रतिबिंब आहे आपल्या मातेला असताना भगवंतानं मागितलं. यशोदा माता म्हणल्या कृष्णा या असताना
अस्त्र त्या ठिकाणी, हे प्रतिबिंब अस्त्र त्या ठिकाणी बाहेर काढता येत नाही, तुला अस्त्र देता येत नाही, तेव्हा जगाचं जीवन अस्त्र, जगाचा पालनहार महाराज अस्त्र त्या ठिकाणी शोधे पुढे अस्त्र त्या ठिकाणी त्या जमिनीवर ते लोळणे घेऊ लागला, रुदन अस्त्र त्या ठिकाणी करू लागला, हट्ट अस्त्र त्या ठिकाणी धरू लागला, असं कार्य अस्त्र कृष्णाने त्यावेळेस केलं म्हणतात. गडबडा लोळे धरणी प्रतिबिंब दे काढूनी, नाना प्रकारे समजावूनी जननी परी रडता न राहे. महाराज अस्त्र भूमीवरती अंगास्त्र त्या ठिकाणी कृष्णाने टाकलं, गडबडा अस्त्र त्या ठिकाणी डोळू लागले आणि एकच हट्ट अस्त्र त्या ठिकाणी धरला होता, मला अस्त्र ते प्रतिबिंब काढून अस्त्र त्या ठिकाणी दे, हट्ट असा धरला महाराज की मागूनही महाराज अस्त्र बऱ्याच साधू संतांना अस्त्र त्या ठिकाणी मुखातून आपण ऐकलं असेल, दोन हट्ट महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसे असतात ते पुरवता एक महाराज अस्त्र नाही, एक अस्त्र स्त्री हट्ट आणि दुसरे अस्त्र बाल हट्ट, असा बाल हट्ट अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने अस्त्र धरला आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्रिगुणाचा मालक अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण होता, पण हट्ट का धरला? आधीचा अस्त्र कोणी आमच्या श्रीधर स्वामीने सांगितलं की या भगवंतांना अवताराच यासाठी घेतला होता की आपल्या भक्ताच्या अस्त्र हृदयामधील हेत पूर्ण करण्यासाठी, भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी अस्त्र कृष्ण अवतार त्या श्रीहरीने घेतला ना, म्हणून महाराज अस्त्र इथं श्रीकृष्ण परमात्मा अस्त्र जी गोष्ट होत नाहीये, जी गोष्ट दिल्या जात नाही ना, त्या गोष्टीचा हट्ट करून अस्त्र बाल हट्ट अस्त्र त्या ठिकाणी करून आले, गडबडा अस्त्र त्या ठिकाणी लुळू लागले. याला एकच कारण आहे की त्या अस्त्र यशोदा मातेचं पुण्य, तिने अस्त्र 3 जन्मामधलं पुण्य अस्त्र संचय केला आणि कृष्ण परमात्म्याने माझ्या घरी अस्त्र त्या ठिकाणी बाळ व्हावं असं अस्त्र वरदान मागून घेतलं ना, मग ते बाळ रूपाचं अस्त्र जे काही लिहिलंय ते कृष्ण परमात्मा अस्त्र इथं करू लागले, लोळण अस्त्र घेऊन आले, कित्येक वस्तू अस्त्र यशोदा मातेने आणल्या, लाकडाचं अस्त्र बैल आणला तरी थांबले, दुसरे खेळणे दिले तरी अस्त्र थांबले नाहीत, मला तेच पाहिजे असा बाल हट्ट अस्त्र त्या ठिकाणी दाखवू लागले. दिगली बहुत खेळणी परी तीन घे चक्र पाणी, घेतला पाळणा नेऊनी घातला पाळणा नेऊनी परी कदापि न राहे. मग महाराज अस्त्र काय केलं? नाना परीचे अस्त्र खेळले, त्या कृष्णाला अस्त्र खेळण्यासाठी यशोदा मातेने अस्त्र त्या ठिकाणी दिले. बरंच काही महाराज अस्त्र कृष्ण परमात्माची बऱ्याच प्रकारे अस्त्र समजूत काढण्याचा अस्त्र प्रयत्न केला, पण कृष्ण परमात्मा लढता अस्त्र त्या ठिकाणी राहत नव्हते. मग यशोदा मातेने खाली अस्त्र लोळलेले लोळत असताना कृष्णाला अस्त्र कडेवरती उचलून घेतलं, घरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी नेलं, झोक्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी टाकलं, झोक्यामध्ये झोका जरी दिला महाराज पाळण्यामध्ये तरी सुद्धा अस्त्र कृष्णाचं रडणं महाराज अस्त्र थांबत नव्हतं म्हणतात. माता म्हणे श्री हरी निज घेई तू क्षणभरी, प्रति उत्तर दे पूतनारी निज स्वरूपी मीच असे. त्या ठिकाणी अस्त्र काय म्हणू लागले? यशोदा माता अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला अस्त्र म्हणू लागले, कृष्णा रडणं बस कर ना आता, तू निज असं अस्त्र म्हणू लागले. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा मागं फिरून अस्त्र त्या ठिकाणी बघून म्हणाले, माते निज शरीरी अस्त्र त्या ठिकाणी कोण आहे? मीच आहे. हे शरीर जे चलते या शरीरामध्ये असताना निज अस्त्र त्या ठिकाणी नाहीये, माझ्याशिवाय कोणतंच शरीर अस्त्र त्या ठिकाणी नाहीये असं म्हणणं अस्त्र कृष्ण परमात्माचं कोणाला यशोदा मातेला येऊ लागलं. माता म्हणे किती रडतोशी गोष्टी गोड सांगे मजशी, हरी म्हणे बोलावयासी दुसरे पण दिसेना. आणि त्यावेळेस अस्त्र कोण? यशोदा माता अस्त्र बोलले, कृष्णा किती अस्त्र रडतो रे, किती अस्त्र हट्ट तू अस्त्र त्या ठिकाणी धरतो आणि रडत किती मंजूळ अस्त्र त्या ठिकाणी बोलतो, किती अस्त्र सुख देणारे तुझे अस्त्र त्या ठिकाणी शब्द, पण का अस्त्र रडतो, कसा अस्त्र गोड तू बोलतो. तेव्हा कृष्ण परमात्मा अस्त्र म्हणाले, आई मग तुझ्या शिवर अस्त्र मला गोड बोलण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी कोण आहे? मी तुलाच अस्त्र त्या ठिकाणी बोलणार असे अस्त्र कृष्ण परमात्मा बोलू लागले. ऐसे रडतो करी बोल परी मज समजेना तमाळ नीळ, तैसाची सोडून भक्तवत्सल माय गेली सो कार्य. मग अशा रीतीने महाराज अस्त्र काय झाले? इतका गोड कृष्ण बोलतो, पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी समजे गुण अस्त्र चांगले प्रेम महाराज अस्त्र अंतःकरणामध्ये दाटून अस्त्र आले, पण महाराज रडताच अस्त्र राहिलेत ना. गोड बोलतोय, सांग
आणतोय महाराज पण रडणं थांबत मग महाराज असताना त्या ठिकाणी यशोदा माता म्हणले याला असताना जरासं असं रडू द्या मी दुसरे काम करून घेते. यशोदा माता दुसरे काम करण्यासाठी गेल्या कृष्ण असताना पाळण्यामध्ये रडत होते म्हणतात. तो काय प्रसंग त्या अवसरी राधा ये यशोदेच्या मंदिरी तो पालखा माझी जगदुद्धारी रडता देखिला ती येणे. मग महाराज असताना असे कृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये असताना रडू लागले. यशोदा माता असताना कृष्णाला पाळण्यामध्ये टाकून असताना दुसऱ्या घरामध्ये असताना त्या ठिकाणी दिले तेव्हा असताना राधा नावाची असते राधा महाराज असताना त्या ठिकाणी दारामध्ये आली. राधाना असताना कृष्णाचा रडता आवाज असताना पाळण्यामध्ये महाराज असताना कृष्णाला रडताना पाहिलं मग पाळण्याजवळ असताना त्या ठिकाणी राधा आली म्हणतात. म्हणे कारण शिरे चावटा गोष्टी सांगशी की आचाटा आईसे बोलून या देव वरिष्ठा कडे वरी घेतले. राधा असताना त्या ठिकाणी आली पाळण्याजवळ आली आणि कृष्णाला बोलली कृष्णा का असताना त्या ठिकाणी रडतो आणि एरवी त्या चांगल्या गुलुगुलू महाराज असताना गोष्टी करतो आणि आता एवढा का असताना तू त्या ठिकाणी रुदन करतो असं कोण राधा असताना त्या ठिकाणी बोलले. आणि राधेनं कृष्णाला असताना त्या ठिकाणी उचलून महाराज असताना पाळण्यामध्ये उचलून कडेवरती असताना त्या ठिकाणी घेतलं म्हणतो. तो राहिला उगाची रडता माय म्हणे ऐके राधे आता नेई घराशी कृष्णनाथा येथे रडता न राहे. राधेनं पाळणीमधून असताना कृष्ण परमात्म्याला राधानं काढून असताना कडेवरती घेतले की कृष्णानं रडणं बंद केलं की आईला वाटलं एवढ्यानं बाळ रडू लागलं आणि एकदम गपचूप झालं बघितलं तर राधेच्या कडेवर. तेव्हा यशोदा माता बोललेल्या राधे तू असताना घेतलेलं कृष्णाला आवडत तुझ्यापाशी कृष्ण रडत नाही ना मग तू असताना काय कर कृष्णाला तुझ्या असताना घरी त्या ठिकाणी घेऊन जाय असं म्हणणं यशोदा मातेचं असताना कोणाला राधेला येऊ लागलं. राधा म्हणे भुवन सुंदरा चाला आता माझ्या मंदिरा कडी हे घेऊन या विश्वेद्वारा राधा त्वरे चालिली. महाराज राधा 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 का साधी होती का महाराज. राधा असताना त्या कृष्णाला म्हणलेले जयने यशोदा माता असताना म्हणल्या ना राधे तुझ्या घरी असताना कृष्णाला नेऊन टाक घेऊन असताना त्या ठिकाणी जा. तेव्हा राधा असताना कृष्णाला बोलली होती काय म्हणली एकच शब्द महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात भुवन सुंदरा कृष्णाला. महाराज त्या राधेची भक्ती असताना किती असेल आतापर्यंत कोणी असताना भगवंताला हे नाव सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी दिलं नाही पण त्या ठिकाणी राधेच्या एका शब्दामध्ये कृष्णाचं अंतःकरण संतुष्ट होईल. त्या राधेच्या असणारे अष्टभाव महाराज असताना त्या ठिकाणी उठून असताना येतील ना असा हा राधेचा गोड आवाज महाराज असताना त्या ठिकाणी भुवन सुंदरा म्हणजे महाराज असताना त्या ठिकाणी जे काही त्रिभुवन आहे त्रिभुवनामध्ये जितकं काय असतं त्या ठिकाणी कोणाकोणाला किती किती सुख होईल ना ते सर्वांचं सोनेव सुख असतं त्या कृष्णापाशी. आणि त्या कृष्णाला असतं उपमा दिली की भुवन सुंदरा असतं जे काही सुंदर वस्तू कृष्णा तुझ्यामुळं असं असतं त्या ठिकाणी राधेचं एवढं प्रेम त्या कृष्णावरती असतं होतं. कृष्णाला राधेनं असतं आपल्या कडेवरती घेतलं महाराजांना आपल्या घराकडे असतं त्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. डोलार्यावरी नेऊनी बैसविला कैवल्यदानी तो भ्रतार नवता सदनी असे गवळवाड्या सदा तो. मग महाराज असतं त्या ठिकाणी राधेने कृष्णाला असतं आपल्या घरी नेलं आणि महाराज असतं त्या ठिकाणी नेऊन कुठं ठेवलं म्हणतात डोलाला महाराज असतं त्या ठिकाणी असतो आज त्याला नाव असतं पडलं महाराज असतं पडलं असं असतं डोलाला त्या ठिकाणी होतं ना डोलाला असतं कृष्ण परमात्म्याला असतं त्या ठिकाणी कोणी या असतं राधेनं बसवलं आणि राधेच्या घरी असतं कोणी होतं का कोणी सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी नव्हतं. राधेचा पती असतं त्या ठिकाणी वाड्यावरती असतं त्या ठिकाणी कामाला असतं गेलता. राधेची सासू म्हातारी ती नसे कदा घरी सदा राहे घोष मंदिरी दधी मंथना कारणे. महाराज असतं त्या ठिकाणी राधेचा नवरा असताना घरी नव्हता आणि राधेची एक सासू होती महाराज असतं म्हातारी. या म्हाताऱ्या बाया असताना कुठं असतात महाराज जास्तीत जास्त करून घोष मंदिरा म्हणजे महाराज असताना त्या ठिकाणी स्वयंपाक घरात किंवा रवी असताना जिथं करतात ना तिथं सुनानं काही सांडलं का तिनं लवडलं का काही तिच्या हातानं
काही वाटलं झालं का हे बघण्यासाठी घोष मंदिर मार्ग असतं त्या ठिकाणी हा गुरांचा कोटा असतं तिथं असतं त्या ठिकाणी कोणी ही असणारी नातूती म्हातारी घरामध्ये असताना कोणीच नव्हतं कृष्ण आणि राधा त्या ठिकाणी असताना दोघ जण होते माणसा असो घरी एकांती राधा हलवी डोलारा देव वेदवंता तिची या स्वरूपाची मर्यादा कोणासही न वर्णवे आणि अशा रीतीने सुनेने कोणी आमच्या असताना राधेने मारत असताना डोलाऱ्यामध्ये असताना कृष्णाला असताना बसविलं आणि डोलारा महाराज असताना त्या ठिकाणी हलवीत होती आणि महाराज असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात की त्या असताना राधेचं असताना सौंदर्य राधा असताना दिसण्यासाठी असताना कशी होती महाराज त्या राधेचं सौंदर्य असताना कोणाला सांगता येईल का ती दिसायला असताना किती सुंदर होती ती आतापर्यंत असताना कोणाला वर्णन करता आले आणि कोणी असताना त्या राधेचं स्वरूप असताना वर्णन करू शकत नाही म्हणणं असताना श्रीधर स्वामीचं जैसा का इंदू संपूर्ण तैसे राधेचे सुहा सुहास्य वदन नासिक सरळ शोभायमान अकर्ण नयन सुरेख तो महाराज असताना त्या ठिकाणी काय बोलणारे त्या असताना महाराज असताना कोणाचं राधेचं असताना मुख महाराज असताना त्या ठिकाणी कसं होतं सरळ असताना नाशिक होतं चंद्रासारखं असताना त्या ठिकाणी मुख होतं सरळ असताना नाक होतं हरणीसारखे असताना डोळे सुंदर असताना त्या ठिकाणी होते असं स्वरूप असताना त्या कोणाचं राधेचं होतं कर्णी जडित ताटके अत्यंत तळपती सुरेखे नक्षत्र पुंजा सारिखे मुक्ता घोष डोलती महाराज असताना राधेच्या कानामध्ये डुला असताना त्या ठिकाणी होते त्या डुलाला असताना नक्षीकाम केलेलं होतं गळ्यामध्ये माळ महाराज असताना त्या ठिकाणी होती गळ्यामधलं जे काही महाराज असताना आभूषण होतं ना त्याच्यावरती सुद्धा महाराज असताना काय केलं होतं लेणी असताना होत्या नक्षत्रासारखं असताना त्या ठिकाणी ते दागिना महाराज असताना राधेच्या गळ्यामध्ये असताना चमकत होता म्हणतात जैसे का हिरे तळपती वदनी तैच्या द्विज पंक्ती सकळ अलंकाराची दीप्ती सदना माझी न समाये हो महाराज असताना सदनामध्ये न समाये काय म्हणले राधा महाराज असताना दिसायला ही गोरी असताना त्या ठिकाणी होती राधेच्या मुखामध्ये असताना दात होते ना मोत्यासारखे असताना दात होते महाराज असताना मोत्यासारखे ते दाता असताना नुसते होठ वर केले दिसले की महाराज असताना सदनामध्ये उजड असताना त्या ठिकाणी पडत होता नाही तर महाराज असताना आताच्या सारखं असताना त्या ठिकाणी कार्यभाग होत्या का नव्हता म्हणले असे असताना त्या ठिकाणी मुख त्या राधेचं होतं आस्वाईसी राधिका सुंदरा डोलारा हलवी जगत उद्धारा मग म्हणे या यादवेंद्रा तू धाकुटा बहुत अशी असताना सुंदर असताना राधा त्या ठिकाणी ती राधा असताना कृष्णाला असताना त्या ठिकाणी डोलाऱ्यामध्ये असताना घालून असताना त्या ठिकाणी धोका देत होती बसून असताना धोका देत होती आणि पुन्हा कृष्णाला म्हणाले कृष्णा काय करावं तुझं रूप असतं एवढं सुंदर आहे पण काय करू तू असताना त्या ठिकाणी लहानच तू जर मोठा असतास ना तर किती असताना आनंद त्या ठिकाणी झाला असता अशी राधा बोलू लागली जरी असताशी निमासूर तरी होता बरवा विचार मग म्हणे व्रजाव आव व्रजरा राज किशोर थोर होई राता मी हो आणि तेव्हा राधा असताना म्हणले कृष्णा लयच असताना तू लहान असताना तू असताना कसा पाहिजे होतास म्हातारपणाच्या आणि तरुणपणाच्या असताना बालपणाच्या असताना बदल वय तुझं असताना त्या ठिकाणी पाहिजे होतं म्हणजे महाराज असताना 18 ते 21 वर्ष तुझं वय पाहिजे होतं तू एवढा असताना त्या ठिकाणी पाहिजे होतास तेव्हा कृष्ण परमात्मा असताना राधेला बोलला राधे तुला वाटतं का मी असताना मोठं व्हावं मग मी असताना आताच त्या ठिकाणी तरुण असताना त्या ठिकाणी होतो असे कृष्ण परमात्मा राधेला असताना बोलू लागले गदगदा हसे राधा कैसा थोर होई गोविंदा ऐसे बोलता ते मुग्धा स्वरूप थोर धरिये राधा असताना कृष्णाचं असताना लहान कृष्णाचं बोलणं असं ऐकलं कसं राधा मी असताना मोठं होतो असं म्हणलं कृष्णाने की राधा गदगदा असताना मोठ्याने हसू लागले बाळा नुसतं बोलायचं असताना त्या ठिकाणी करायला किती अवघड आहे कसा असताना मोठा त्या ठिकाणी होशील अशी असताना राधा बोलली तेवढ्यामध्ये
ब्रह्मांड देवानं असतं त्या ठिकाणी आपलं रूप महाराज असतं त्या ठिकाणी मोठं केलं म्हणतात. जो अनंत ब्रह्मांड करता तो जो आदि मायेचा निज भरता त्याशी थोर व्हावया अशक्यता आ सहसाई नसे. महाराज असतं त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असतं सांगतात तू असता कोण आहे महाराज, त्या ठिकाणी त्याला मोठं व्हायला असतं काय लागल, या कृष्णाला मोठं होण्यासाठी अहो जो त्रिभुवनाची निर्मिती करतो जो असतं त्या ठिकाणी निज माया म्हणजे महाराज असतं आधी काहीच नव्हतं, आधी फक्त शून्य होतं, शून्यापासून जग असतं निर्माण केलं. हे असतं कोणी केलं, त्या भगवंताच्या मायेने निर्माण केलं आणि त्या मायेचा असताना भरतार हा असताना कृष्ण आहे. मग याला मोठं व्हायला असतं त्या ठिकाणी काय लागल, जो सर्व असतं त्रिगुणाची निर्मिती करू शकतो याला मोठं होता येत नाही का, याच्यासाठी असतं मोठं होणं काहीच नाही. मग अशा रीतीनं तो भगवंत असतं त्या ठिकाणी मोठा झाला म्हणतात. निमासूर मूक सुंदर झाला वैकुंठीचा सुकुमार राधा म्हणे हा ईश्वर गोकुळा माझी अवतरला. त्यावेळेस असतं एवढं सुंदर असतं, तरुण असतं, वय महाराज असतं, रूप असतं, भगवंतानं असतं त्या ठिकाणी धरलं. महाराज असतं असं रूप गोजिरवान असतं, सुंदर असतं त्या ठिकाणी स्वरूप भगवंताचं असतं पाहून राधा असतं त्या ठिकाणी म्हणून आले की तो श्री हरी इथं असतं कृष्ण रूपामध्ये असतं गोकुळामध्ये अवतरला असं असतं म्हणणं राधेचं एवढं. सुकशे जे नित्य राधा भोगी तसे सुंदरा झाला वैकुंठचा सुकुमारा राधा म्हणे हा ईश्वर. सुकशे जे नित्य राधा भोगी तसे परमानंदा तेजोनिया द्वैत भेदा कृष्ण रूपी मीनली. महाराज असतं त्या राधेचं एवढं प्रेम होतं, या राधेनं असतं काय केलं महाराज, कित्येक जन्म असतं तप केलं होतं आणि या तपासाठी भगवंतांना अवतार असतं, या राधेचं मनोगत असतं पूर्ण करण्यासाठी भगवंतांना अवतार असतं त्या ठिकाणी घेतला होता ना. मग राधा असतं त्या ठिकाणी या श्रीकृष्णाला महाराज असतं एवढं प्रेम करत होते, एवढं जीव असतं त्या ठिकाणी लावित होते ना. मग जशी राधा बोलल तसं असतं श्रीकृष्ण परमात्मा असतं राधेला सुख देण्याचं असतं कार्य महाराज असतं करत होते म्हणतात. तिची समयी भ्रतार अनया आला घृत कावडी घेऊन या वाड्यात प्रवेशला लवला ह्या तो कपाट दिधले. कृष्ण परमात्मा असताना तरुण झाले, मोठी असते त्या ठिकाणी राधेच्या घरी असते त्या ठिकाणी झाले, तेव्हा असतं राधेचा पती महाराज असतं कुठे गेलता कामावरती असतं गेलता. मग त्यांना असतं दुधाच्या कावडी तुपाच्या कावडी असतं घेऊन राधेचा पती असतं त्या ठिकाणी घरी आला म्हणतात. राधेला असतं आवाज त्या ठिकाणी देऊ लागला. अनया म्हणे राधेशी द्वार उघडी वेगेशी तू कोणाशी बोलतेशी गुज गोष्टी घरात. अशा प्रकारे राधेचा पती असतं अनया महाराज असतं दारावरती आला आणि राधेला धाप असतं दाराला दिली आणि राधेला म्हणा राधे तू असतं गुज गोष्टी कोणाला असतं त्या ठिकाणी दार लावून असतं बोलायली असं असतं म्हणणं राधेच्या पती. ऐकून या भ्रताराची या शब्दा भयभीत झाली राधा मग म्हणे श्री गोविंदा लहान होई सत्व. महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणून लागले, महाराज असतं त्या ठिकाणी राधेनं असतं आपल्या पतीचं असतं बोलणं ऐकलं, राधेला असतं भीती त्या ठिकाणी वाटली, मांडी घाला म्हणू लागले. महाराज असतं त्या ठिकाणी कोण आमचे असतं श्रीधर स्वामी बोलणारे महाराज असतं त्या ठिकाणी. महाराज असतं त्या ठिकाणी म्हणतात की राधेला भीती असणार वाटलं, माझे असणारे मालक आले ना मग मी असताना त्या ठिकाणी काय करावं. कृष्ण परमात्म्याला हात असताना राधेने जोडले आणि म्हणाले कृष्णा पहिल्यासारखा बालक असताना तू त्या ठिकाणी होय, माझा असताना पती आला असं राधेचं बोलणं कृष्णाला ऐकलं आणि काय महाराज असताना केलं म्हणतात. माझी लाज राखी आता पूर्ववत होई मागुता तव तो माया चक्र चालिता 5 वर्षाचा झाला. महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, राधेनं हात असताना त्या भगवंताला जोडले. कृष्णा माझी असणारी लाज तुम्ही असताना त्या ठिकाणी आता राखा, आता असताना पहिल्यासारखं रूप असताना तुम्ही धरा, नाही तर माझी असणारी त्या ठिकाणी काही खैर नाहीये अशी असणारी विनवणी भगवंतानं असताना राधेची ऐकली आणि महाराज असताना त्या ठिकाणी कृष्णाचं वय या 8व्या अध्यायामध्ये असताना सांगितलं ना. तेव्हा राधेच्या घरी ज्या वेळेस कृष्ण परमात्मा पहिली बार गेले तेव्हा 5 वर्षाचं वय असताना कृष्ण परमात्माचं होतं आणि
कृष्ण परमात्मा अस्त्र पुन्हा 5 वर्षाचा अस्त्र त्या ठिकाणी बालक झाले म्हणतात. आईसे देखून ते अवसरी राधेचा हर्ष न माये अंबरी दही भात आणून झडकरी कृष्णा पुढे महाराज त्या ठिकाणी अस्त्र कृष्णाने अस्त्र 5 वर्षाचं रूप अस्त्र गुजरीबाने घेतलं की राधेच्या अस्त्र मनामध्ये एवढा आनंद झाला. राधा असणारे आनंद त्या ठिकाणी आनंदाला अस्त्र पावली. लगेच अस्त्र स्वयंपाक घरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेली. दही भात अस्त्र कृष्णासाठी खाण्यासाठी आणला म्हणतात. भ्रताराशी म्हणे सुंदर कृष्ण जेवित आहे समोर तुम्ही क्षण एक धरा धीर द्वार आता उघडीते. भगवंताच्या मुखामध्ये दही आणि भात राधेनं अस्त्र घातला आणि मालकाला तिथंच बसून म्हणून लावली मी कृष्णाला जीव घालते तुम्ही जरा सगळं अस्त्र धीर धरा. सवेची द्वार उघडले तो देखिले रूप सावळे अनयाने कृष्णाशी पुढे घेतले मुख चुंबिले प्रतिवितीने. अस्त्र राधेचा पती अस्त्र त्या ठिकाणी राधेने दार अस्त्र उघडलं. दार उघडलं की पहिल्या सुरू त्या अनयन महाराज अस्त्र राधेच्या पतीने अस्त्र कृष्णाला बघितलं. कृष्णाला उचलून अस्त्र त्या ठिकाणी घेतलं. एक महाराज अस्त्र काय म्हणाले चुंबन महाराज अस्त्र कृष्ण परमात्माचा अस्त्र राधेच्या पतीने अस्त्र त्या ठिकाणी घेतलं. आपल्या मांडीवरती त्या ठिकाणी कृष्णाला घेतलं म्हणतात. अनया म्हणे राधेशी पाही तुझं न गमेची निज ग्रही कृष्णाशी नित्यानीत जाई खेळावया निज मंदिरा. तेव्हा अस्त्र तो अनया महाराज अस्त्र आपल्या पत्नीला म्हणजे राधेला बोलला राधे तुला आपल्या घरामध्ये अस्त्र एकटीला दिवस अस्त्र जात नाही ना तू काय करताय रोजचं कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी तुला अस्त्र करमणुकीसाठी अस्त्र खेळवण्यासाठी अस्त्र आपल्या घरी आणताय असं अस्त्र राधेच्या पतीचं म्हणणं. याचे पाहता श्रीमुखानंद जन्मीचे हरे दुःख तुझं काळ क्रमावया अनेक कृष्णाविन असे ना. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण आले अस्त्र बोललेले राधेचा पती अस्त्र बोललेला राधे कृष्णाचं मुख अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे याचं मुख पाहिलं की महाराज अस्त्र कित्येक दिवसाचा अस्त्र कित्येक जन्माचा अस्त्र आळस निघून जातो. कित्येक अस्त्र जन्माचं पाप अस्त्र त्या ठिकाणी काय होतं लय अस्त्र पावतं सुखाची प्राप्ती अस्त्री या हृदयाला अस्त्र होते. याचं मुख अस्त्र एवढं गोड आहे एवढं अस्त्र याचं रूप अस्त्र सुंदर आहे ना दिवसभर केलेला अस्त्र जो काही कष्ट ते अस्त्र इथं आलं की महाराज अस्त्र निरसन होतात किंवा अस्त्र त्या ठिकाणी जातात. एवढं अस्त्र भगवंताचं अस्त्र रूप महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुंदर आहे. कोण राधेचा पती अस्त्राला बोलू लागला. राधावंदी भ्रताराचे चरण तुमची आज्ञा मजा हे प्रमाण मायेने घराशी नेता जगत जीवन करी रुदन आक्रोशे. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं मग अशा रीतीनं तो अस्त्र राधेचा नवरा अस्त्र त्या ठिकाणी पती अस्त्र बोलला रोजचा अस्त्र आणजाय. त्यावेळेस त्या ठिकाणी राधेनं आपल्या मालकाचं दर्शन अस्त्र त्या ठिकाणी घेतलं. यशोदा माता अस्त्र त्या ठिकाणी आल्या कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी घेऊन गेल्या. महाराज अस्त्र पुन्हा आणखी कृष्णाला रडण्यासाठी आरंभ अस्त्र त्या ठिकाणी केला. मग म्हणू लागले की महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालेली कथा अस्त्र त्या श्रीचरणी कृष्णचरणी अस्त्र अर्पण आणि उर्वरित कथा बघा अस्त्र त्या ठिकाणी उद्याला घेऊ म्हणतात. कुंडलिक वरती